हॅलो. तर आज आपण बघणार आहे आपला 14वा धडा बँक व सरळ व्याज. आता इथे आपण बँकेची माहिती घेणार आहोत, म्हणजे बँकेत कोणते कोणते व्यवहार होतात. ठीक आहे. तर बघा, तुम्ही बँकेत कधीतरी गेलात असाल तर तुम्हाला तिथे याप्रमाणे असे चित्र दिसत असतील. तर बघा, बँक ही काय असते? बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते. म्हणजे ती काय असते? सरकारकडून तिला मान्यता असते, पैसे द्यायला किंवा पैसे घ्यायला तिला परवानगी असते. ती एक काय आहे? वित्तीय संस्था आहे. वित्तीय म्हणजे काय? जे पैशाचा व्यवहार करतात त्याला काय म्हणतात? वित्तीय. ठीक आहे. म्हणजे बँक ही काय आहे? वित्तीय संस्था आहे. मग बघा, आपण जो पैसा मिळवतो तो जर आपण वाचवला किंवा त्याची जर आपण बचत केली तर ती आपण बँकेत ठेवू शकतो. तुमचे मम्मी पप्पा ठेवत येत असतील ना बँकेत पैसे, आणि कधी तर लागले तर ते काढून पण आणत असतील. ठीक आहे. तर आपण जेव्हा नियमितपणे एखादी बचत करतो, छोटी छोटी बचत, आणि ती जर आपण बँकेत ठेवली तर त्याची काय होते? पुढे मोठी रक्कम बनते. छोट्या बचतची मोठी रक्कम बनते आणि ती आपल्याला काय होते? भविष्यात उपयोगी येते. आणि बँकेत ठेवलेली रक्कम ही सुरक्षित राहते. घरात काय असते? चोरीची शक्यता असते, म्हणून काय करतात? बरेच जण बँकेत पैसे नेऊन जमा करतात. आणि कालानुसार, म्हणजे वर्ष गेले, 2 वर्ष गेले की त्याच्यामध्ये काय होत असते? त्या रकमेमध्ये वाढ होत असते. बरोबर? पैसे आपले हळूहळू वाढतात. ठीक आहे. मग ते आपल्याला परत पुढे उपयोगाला येतात. आपलं जर नवीन घर घ्यायचं असेल, नवीन गाडी घ्यायची असेल तर ते पैसे आपल्याला उपयोगाला येतात. असा असतो बँकेचा व्यवहार. आता बघा, आता बँकेतील खाती, बँकेत कोणत्या प्रकारचे खाते असतात? ठीक आहे, ते आपण आता इथे बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया की बँकेत खातं उघडायचं असेल तर आपल्याला काय काय लागतं, कोणते कोणते कागदपत्र लागतात. ठीक आहे. तर आपल्याला काय लागतं? पहिला आपला पत्ता त्या पुरावा म्हणून काहीतरी द्यावा लागतो, की आपण कुठे राहतो त्याचा पुरावा बँकेत द्यावा लागतो. त्यासाठी काय लागतं? तर आपलं रेशन कार्ड किंवा विजेचं बिल किंवा टेलिफोनचं बिल किंवा ओळखपत्र. म्हणजे तुम्ही जर आता आधार कार्ड वापरत असाल तर आधार कार्डवर आपला पत्ता असतो, ते आपण तिथे देऊ शकतो. त्यानंतर परत ओळखीचा पुरावा. ओळखीच्या पुराव्यामध्ये पण काय आहे? आधार कार्ड, मतदानपत्र, पॅन कार्ड, हे जे सगळे आहेत ते आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून द्यावा लागतो. त्यानंतर बघा, सर्वांना बचतीची सवय लागावी याकरता बचत खाते असते. बचत खाते काय आहे? एक हे आहे, खात्याचा प्रकार आहे. बँकेमध्ये असलेल्या खात्यांचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये जर आपण रक्कम भरत गेलो बचत खात्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला बँक काय करते? 4 ते 6% व्याज देते. आता व्याज म्हणजे तुम्हाला पुढे कळून जाईल, पण आत्ता एवढं लक्षात ठेवा की बचत खात्यामध्ये जर आपण पैसे टाकत गेलो थोडे 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 तर त्याच्यावर आपल्याला बँक काय करते? व्याज देते 4%, 6%. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला पैसे काढायसाठी काय असतं? आपल्याकडं ATM कार्ड असतं किंवा पासबुक असतं, चेकबुक असतं. ठीक आहे. आता मोबाईलद्वारे पण आपण करू शकतो सगळं पेमेंट. बरोबर? त्यानंतर बघा, दुसरा एक प्रकार आहे चालू खाते. बँकेत काय असतं? दुसरं चालू खाते असतं. त्यातून काय करता येतं? आपल्याला किती वेळ आपण रक्कम काढता येते, पण त्याच्यावर काय असतं? बँक व्याज देत नाही. बरोबर? बचत खात्याच्या पैशांवर आपल्याला बँक व्याज देते, म्हणजे तिथे पैसे वाढत जातात. पण चालू खात्याच्या रकमेवर काय होतं? व्याज मिळत नाही. ठीक आहे. तर बघा, अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर जास्त व्याज मिळवण्यासाठी मुदत ठेव बंद, म्हणजेच काय? FD. म्हणजे बघा, आता आपण समजा 1 वर्षासाठी आपण जास्त पैसे ठेवले, समजा 10,000 रुपये आपण ठेवले, पण ते 1 वर्षापर्यंत आपल्याला काढता येत नाहीत. का? तर आपल्याला जास्त व्याज हवं आहे, जास्त पैसे आपल्याला त्याची वाढ करायची 10,000ची. मग तो जो कालावधीसाठी पैसा ठेवलेला असतो बँकेत त्याला काय म्हणतात? FD. म्हणजेच काय? मुदत बंद ठेव. म्हणजे ठराविक कालावधीसाठी आपण ते पैसे बँकेतच ठेवतो, आपण ते काढू शकत नाही. त्याला म्हणतात FD. FDचा अर्थ काय आहे? फिक्स्ड डिपॉझिट. ठीक आहे. फिक्स्ड असतं ते मध्ये आधे तोडता येत नाही. ठीक आहे.
त्यानंतर बघा आवर्ती ठेव म्हणजेच काय RD, अशी एक प्रकारची आणि एक सोय असते बँकेमध्ये. त्यामध्ये सुद्धा आपण पैसे टाकू शकतो आणि व्याज मिळवू शकतो. तर बघा आता पुढे आता व्याज आकारणी म्हणजेच काय, व्याज काय असतं ते बघूया. आत्तापर्यंत आपण बघितलं की बँक आपल्याला पैसे वाढवून देते, 4% 6% व्याज देते आपल्या पैशांवर. पण व्याज म्हणजे काय ते आता आपण बघूया. तर बघा बँक काय करते, त्यांच्या बँकेत आपण पैसे ठेवले म्हणून ते काय करतात, आपल्याला थोडासा मोबदला देतात. कारण ते त्यांना पैसे वापरायला मिळतात बँकेला सुद्धा. आपण जे 10,000 रुपये बँकेकडे ठेवलेले आहेत ते बँक काय करते, नुसतं ठेवत नाही तर ते पैसे वापरते सुद्धा. ठीक आहे, मग ते त्यांना वापरायला मिळाले म्हणून ते काय करतात, आपल्याला मोबदला देतात. तर कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल आपण त्यांच्याकडे ठेवले 10,000 रुपये, पण काय जण काय करतात की बँकेतून पैसे पण घेतात कर्ज म्हणून. म्हणजे समजा एखाद्याकडे पैसे नाही आहेत गाडी घ्यायला, घर घ्यायला, तर ते बँकेकडून पैसे घेतात, त्याला काय म्हणतात, कर्ज. ठीक आहे, त्या कर्जावर सुद्धा काय करते बँक, त्यांच्याकडून मोबदला घेते. बरोबर, कारण बँकेचे पैसे त्यांनी वापरायला घेतलेत म्हणून त्यांच्याकडून ते मोबदला घेणार. ठीक आहे, मग जी मोबदला ही जी रक्कम आहे त्यालाच काय म्हणतात, व्याज. बरोबर, त्यालाच काय म्हणतात इथे, व्याज. बरोबर, बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला काय म्हणतात, आता इथे मुद्दल. म्हणजे आपण जे 10,000 रुपये ठेवणार होतो 1 वर्षांसाठी, तर त्या 10,000 रुपयाला काय म्हणतात, मुद्दल. एकूण मुद्दल झाली ती. ठीक आहे, तर पुढे बघा, ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारताना त्याचा दर हा प्रत्येक 100 रुपयांवर दिला जातो. ठीक आहे, म्हणजे जे व्याज घेतात किंवा देतात बँकवाले ते कशावर आकारतात, तर प्रत्येक 100 रुपयांवर व्याजाचा दर ठरलेला असतो. म्हणजे 10,000 रुपयांवर डायरेक्ट ते व्याज नाही देणार, तर त्यातल्या 10,000 रुपयाला प्रत्येक 100 रुपयांवर तो व्याजाचा दर ठरलेला असतो. तर बघा व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितले जाते. तर व्याजाचा दसादशे दर याचा अर्थ काय आहे, दर सालासाठी, साल म्हणजे वर्ष, दर सालासाठी दर 100 रुपयांसाठी द्यायचे व्याज. म्हणजे प्रत्येक वर्षासाठी आणि प्रत्येक 100 रुपयांसाठी द्यायचे व्याज म्हणजेच काय, दसादशे. तर बघा मुद्दल आपली जी 10,000 रुपये आहे, ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला काय म्हणतात, मुदत असे म्हणतात. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आपले 10,000 रुपये 1 वर्षांसाठी ठेवणार होतो FDमध्ये किंवा कोणत्याही खात्यामध्ये. तर जो आपला काळ आहे 1 वर्षांचा त्याला काय म्हणतात, मुदत. बरोबर, मुदत. आता आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये, सरळ व्याज. सरळ व्याजलाच काय म्हणतात, सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, याच्यामध्ये अजूनसुद्धा दुसरे प्रकार आहेत व्याजाचे, पण सध्या आपण आत्ता फक्त सरळ व्याज बघणार आहोत. तर आता आपण बघूया काही उदाहरणं. पहिलं उदाहरण काय दिले बघा, विनीताने दसादशे 7 दराने बँकेत 15,000 रुपये 1 वर्षांसाठी ठेव म्हणून ठेवले, तर तिला वर्षाखेरीस किती व्याज मिळेल. तर बघा विनीताने काय केले, 15,000 रुपये हे बँकेत ठेवलेले आहेत. बरोबर, कशासाठी, तर त्याच्यात थोडी वाढ होईल म्हणून. तर त्याचा दसादशे व्याजाचा दर किती आहे, दर साल दर शेकडा 7 असा दर आहे. आणि किती वर्षांसाठी ठेवलेत, तर 1 वर्षांसाठी. मग तिला वर्षाखेरीस किती व्याज मिळेल, फक्त व्याज विचारलं आपल्याला की व्याज किती मिळेल. तर बघा उत्तरासाठी पहिला आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला यामधून काय काय माहिती मिळते ती पहिला लिहून घ्यायची. तर बघा 15,000 रुपये काय आहे, मुद्दल आहे. बरोबर, 15,000 मुद्दल. मुदत किती आहे, 1 वर्ष. आणि व्याजाचा दर किती आहे, तर शेकडा 7. शेकडा म्हणजे काय, 100 रुपयांसाठी 7 रुपये असे तिला मिळणार आहेत. बरोबर, तर आता इथे काय होतं, जेव्हा मुद्दल वाढते तेव्हा व्याज पण वाढतं. म्हणजेच काय, समजा मुद्दल तिने 20,000 केली तर तिचं व्याजसुद्धा तिला जास्त मिळणार. बरोबर, म्हणजे मुद्दलाच्या याने व्याजसुद्धा वाढतं. म्हणजेच मुद्दलाच्या प्रमाणात व्याज वाढते. बरोबर, तर बघा
15,000 रुपये मुद्दल जर ठेवली तर x रुपये व्याज मिळते असे मानू. ठीक आहे, म्हणजे तिला किती मिळणार आहे व्याज? x रुपये, हे आपण मानायचं आहे. पुढे बघा, 100 रुपये मुद्दलावर 7 रुपये व्याज दिलेले आहे. हे आपल्याला या उदाहरणात दिले ना त्यांनी. ही माहिती आपल्याला एवढी काय आहे? माहिती आहे, बरोबर. ती लिहून घ्यायची पहिला तर. ठीक आहे, तर बघा पुढे काय करूया. व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर घेऊ. म्हणजे व्याज किती आहे? x, आणि त्याची मुद्दल किती असणार आहे? 15,000. तसंच व्याज जर 7 असेल तर मुद्दल किती आहे? 100. म्हणजेच काय, व्याजाचं मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर आपल्याला मांडून घ्यायचं. ठीक आहे, तर बघा इथे जर तुम्ही पाहिलात तर हे वरचं काय आहे? व्याज, आणि खाली छेदमध्ये काय आहे? तर मुद्दल. व्याजाचं मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर आपण मांडून घेणार आहोत. तर आपण इथे आता हे समीकरण मांडून घेतलेलं आहे, बरोबर. तसंच 7 रुपये व्याजासाठी मुद्दल किती आहे? तर 100 रुपये. ठीक आहे, हे जेव्हा आपण इथे समीकरण मांडलं, आता आपल्याला काय करायचे? एक्सची उकल काढायची आहे. म्हणजे x व्याज किती असेल ते आपल्याला काढायचं. मग आपण जसं समीकरण सोडवतो तसं आता इथे आपण काय करणार आहे? खाली 15,000 छेद आहे, म्हणून आपल्याला काय करणार आहे? 15,000ने गुणणार आहे दोन्ही बाजूला, बरोबर. कारण आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे म्हणून. मग जेव्हा आपण 15,000 रुपयाने दोन्ही साईडला गुणणार आहे तेव्हा काय होणार? या 15,000ला हे 15,000 जाणार, बरोबर. त्यानंतर इथले हे 2 शून्य 100चे, आणि ह्या 15,000मधले 2 शून्य कट होणार, बरोबर. मग राहणार काय? तर x बरोबर 7 गुणिले 150 एवढं समीकरण राहतं आपल्याकडे. मग तेव्हा xची किंमत काय येईल? या 150ने 7ला गुणल्यावर उत्तर काय येतं? तर 1050 रुपये. एक्सची किंमत किती आली आहे? 1050. हे झालं व्याज. म्हणजेच आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की विनीताला वर्षाअखेरीस 1050 रुपये व्याज मिळेल. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? इथे फक्त गुणोत्तर मांडून घेतलं आणि त्यावरून एक्सची माहिती आपण मिळवलेली आहे. चला आता आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण आहे ते थोडं वेगळं आहे. ठीक आहे, आता बघा इथे काय केलं होतं? विनीताने पैसे ठेवले होते, पण आता ह्या उदाहरणात कोण आहेत? तर विलासराव. त्यांनी काय केले बघूया. विलासरावांनी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी दर साल दर शेकडा 8 दराने बँकेकडून रुपये 20,000 कर्ज घेतले, बरोबर. यांनी बँकेकडून पैसे घेतलेत त्यांच्या वापरासाठी. तर एका वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम देतील? आता बघा इथे नीट प्रश्न पहिला वाचायचा की एकतर काय काढलं त्यांनी? कर्ज काढले, म्हणजे पैसे घेतलेत त्यांनी, बरोबर. आणि शेवटला काय विचारले बघा, तर ते बँकेस किती रक्कम देतील, रक्कम विचारलं आहे. फक्त व्याज नाही विचारलं. वरच्या उदाहरणात फक्त व्याज विचारलं होतं म्हणून फक्त आपण x याची उकल काढली होती. पण इथे एकूण रक्कम त्यांना किती द्यावी लागणार आहे त्याची आपल्याला माहिती काढायची आहे. म्हणजेच काय, त्यांना 20,000 रुपये तर द्यायचेच आहेत बँकेला, जे त्यांनी घेतले होते. त्याच्यामध्ये x म्हणजे जे व्याज असणार आहे ते पण त्यामध्ये मिळवायचे, आणि जी एकूण रक्कम येईल ही रक्कम म्हणजे आपलं काय असणार आहे? उदाहरण. म्हणजे मुद्दल अधिक व्याज, बरोबर. कारण त्यांना व्याज तर मोबदला म्हणून द्यावाच लागणार आहे ना बँकेला. जे बँकेचे पैसे त्यांनी वापरले त्याचा मोबदला त्यांना द्यावा लागतो. म्हणजेच आपल्याला 20,000 अधिक जे काही व्याज येणार आहे त्याचं उत्तर द्यावं लागतं. तर आता आपण सोडवूया. आपण पहिला काय करतो? जी काही माहिती दिली आहे ती आपण पहिला लिहून घेणार आहे. तर बघा मुद्दल किती आहे बघा इथे? 20,000 रुपये, बरोबर. त्यानंतर दर 100 रुपयाला व्याज किती लागते आपल्याला? 8, बरोबर. आणि मुदत किती आहे? तर 1 वर्ष, बरोबर. आता वरच्याच प्रमाणे आपण काय करणार आहे? गुणोत्तर लिहून घेणार आहे. तर बघा 20,000 रुपयांसाठी मिळणारे व्याज किती आहे? x रुपये असे मानू. ठीक आहे, आणि 100 रुपयांसाठी किती मिळते व्याज? 8 रुपये आहे, बरोबर. 20,000साठी x मानलं आहे आणि 100 रुपयासाठी त्यांनी किती दिला आहे? 8 रुपये व्याज दिलेला आहे. आता इथे सुद्धा
मुद्दल जर वाढली तर व्याज वाढतं, बरोबर. मुद्दलाच्या प्रमाणात व्याज बदलते. त्यामुळे व्याजाचा मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर आपण लिहून घेणार आहोत. तर बघा आता काय आहे, हे जे दिले हे काय आहे, गुणोत्तर आहे. त्याचं त्यांनी समीकरण तयार करून घेतलं आहे. ₹X व्याजासाठी मुद्दल किती आहे, 20,000 आणि ₹8 व्याजासाठी मुद्दल किती आहे, 100, बरोबर. मग आता इथे काय करणार आपण, छेदमध्ये किती आहेत, 20,000 आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूंना 20,000ने गुणावं लागेल, बरोबर. इथे आणि इथे त्यांनी गुणले. मग काय होणार, या 20,000ला हे 20,000 काय होणार, कट होणार, बरोबर. त्यानंतर इथले 100चे 2 शून्य गेले आणि 20,000मधले शेवटचे 2 शून्य गेले. तेव्हा राहतं काय, तर X बरोबर 8 गुणिले 200. मग जर आपण हे सोडवलं तर उत्तर काय येतं, 1600. मग इथे यांनी किंमत काढली आहे, X बरोबर 1600 ही आपली उकल आली आहे. पण बघा आता इथे तुम्हाला थोडं थांबावं लागेल. ही फक्त काय आली आहे, X म्हणजे व्याजाची उकल आली आहे, व्याजाचं उत्तर आलं आहे. पण आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं, विलासरावांना किती रक्कम द्यायची आहे बँकेला. मग त्यासाठी काय करावं लागेल, बँकेस परत देण्याची रक्कम बरोबर मुद्दल किती आहे, 20,000 त्यांनी घेतलेली आणि आपलं व्याज किती आलं आहे, 1600. यांची करावी लागेल आपल्याला बेरीज, बरोबर. 20,000 अधिक 1600 किती आली, 21,600. एवढी एकूण रक्कम आहे ती त्यांना बँकेला परत द्यावी लागते, बरोबर. ही 2 गणितं नीट लक्षात ठेवा. इथं फक्त व्याज विचारलं होतं वरच्या गणितात, पण इथं एकूण रक्कम विचारली आहे दुसऱ्या गणितात. म्हणून आपण काय केलं, मुद्दल अधिक व्याज. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. तर आता आपण आपला सराव संच बघूया. आता तर बघा सराव संच किती आहे हा, 35. बघा पहिला प्रश्न काय आहे, दशादशे 10 दराने 6,000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल. म्हणजे आता समजा आपण काय करणार आहे, 6,000 रुपये बँकेत ठेवणार आहे, बरोबर. ठेवलेले आहेत ते, त्याचा दशादशे रेट किती आहे, दर किती आहे, तर 10. म्हणजे 100 रुपयांसाठी 10 इतकं आपल्याला व्याज मिळतं. तर 6,000 रुपयांसाठी किती व्याज असं आपल्याला काढायचं आहे. तर मी तुम्हाला पहिला काय सांगितलं आहे, जी काही माहिती दिली आहे ती पहिला लिहून काढायची. तर बघा मी इथे पहिलाच थोडं लिहून घेतलं आहे की दशादशे दर किती आहे, 10, बरोबर. त्यानंतर आपली मुद्दल किती आहे, तर 6,000, बरोबर. तर आपल्याला किती, 1 वर्ष म्हणजे मुदत किती आहे, 1 वर्षाचं व्याज काढायचं आहे. तर आपण इथे खाली सोडवून घेऊया. बघा 6,000 रुपये मुद्दलासाठी मिळणारे व्याज आपण काय, X मानणार आहे. आणि 100 रुपयांच्या मुद्दलासाठी मिळणारे व्याज किती आहे, 10 आहे, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे, आपण वरती वाचलं की जशी मुद्दल वाढते तसं व्याजसुद्धा वाढतं. म्हणून आपण काय करणार आहे, तर व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर आपण लिहून घेणार आहे. व्याज किती आहे, X जे आपण मानले त्याचं किती आहे मुद्दल, X ह्या व्याजासाठी मुद्दल किती आहे आपली, 6,000 आणि 10 या व्याजासाठी मुद्दल किती आहे, तर 100 रुपये. अगदी सोपं आहे, फक्त व्याजवरती आणि त्याला मिळणारे त्याच्यासाठी असणारी मुद्दल जी आहे ती आपल्याला खाली लिहून घ्यायची. तर बघा इथे खाली छेदात 6,000 आहेत, म्हणून आपल्याला प्रत्येक साईडला दोन्ही साईडला 6,000ने गुणून घ्यायचं आहे. X छेद 6,000 गुणिले 6,000 बरोबर 10/100. इकडे पण 6,000ने गुणणार आपण. तर बघा ह्या 6,000ला हे 6,000 काय झाले, कट झाले. इथे फक्त राहिला X. त्यानंतर हे जे 100चे 2 शून्य आहेत त्याच्यासाठी हे 6,000चे 2 शून्य गेले. इथे किती राहिले, 10 गुणिले 60 म्हणजेच X बरोबर काय येणार, 600. कळलं सगळ्यांना. 60 गुणिले 10 किती येतात, 600. हे काय झाली Xची उकल.
म्हणजेच आपल्याला जे विचारलं होतं की 1 वर्षानंतरचे व्याज किती असेल, तर व्याज 600 रुपये असेल. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? तर हे झालं आपलं उत्तर. असाच आपण काय करूया, आता दुसरा प्रश्न बघूया. तर बघा दुसरा प्रश्न काय आहे. महेशने 8,650 रुपये दर साल दर शेकडा 6 दराने 1 वर्षांसाठी बँकेत ठेवले, तर 1 वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील? नीट वाचलं? बघा मुद्दल किती आहे? 8,650. 100 रुपयांसाठी मिळणारा व्याज किती आहे? 6. मुदत किती आहे? 1 वर्ष. त्यानंतर त्याला विचारलं काय, तर महेशला एकूण किती रुपये मिळतील. इथे फक्त व्याज नाही विचारलं, तर एकूण किती, म्हणजेच आपल्याला काय करावी लागेल? मुद्दल अधिक व्याज अशी एकूण रक्कम आपल्याला काढावी लागणार आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण पहिला काय करूया, इथे लिहून घेऊया. 1 मिनिट. तर बघा दशादशे दर किती आपल्या दुसऱ्या उदाहरणामध्ये, तर 6 आहे. बरोबर. मुद्दल किती आहे? 8,650. बरोबर. ठीक आहे, म्हणजेच काय, 8,650 रुपये मुद्दलासाठी मिळणारे व्याज x मानू. त्यानंतर 100 रुपये मुद्दलासाठी मिळणारे व्याज किती आहे, तर किती दिले त्यांनी? दर साल दर शेकडा 6. 100 रुपयासाठी मिळणारे व्याज 6 रुपये आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे मुद्दल वाढली की व्याज वाढतं, म्हणजेच काय, व्याजाचं मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर लिहिणार आहे आपण. तर बघा इथे आता आपण थोडं सोडवून घेऊया. तर आपण लिहून घेऊया आपलं गुणोत्तर. x रुपये व्याजासाठी मुद्दल किती आहे? 8,650 आणि 6 रुपयासाठी मुद्दल किती आहे, तर 100. मग आता आपल्याला कितीने गुणावं लागेल दोन्ही साईडला? बरोबर, 8,650ने. मग x छेद 8,650 गुणिले 8,650 बरोबर 6/100. इकडे पण 8,650 गुणलं आपण. ह्याला हे कट झाले, ह्याचे 2 शून्य. आता बघा सॉरी, इथे 2 शून्य नाही जात आहेत, इथे फक्त किती आहेत? 1 मिनिट. 6/100. तर इथे काय 100 आहेत आणि इथे फक्त शेवटला एकच शून्य आहे. बरोबर. मग इथे फक्त काय होईल? 1 शून्य जाईल. ठीक आहे, मग याचं उत्तर इकडे ह्या साईडला किती राहिलेत? फक्त x राहिला आहे. आणि इथे किती राहिलेत? तर 6/10 गुणिले 865 एवढी किंमत राहिली आहे. तर बघा आता मी काय करणार आहे, इथं ह्याचा पहिला भागाकार करून घेऊ आपण. तर बघा 5ने भाग जातो दोन्ही साईडला. 5 दोन्ही 10 आणि इथे कितीनं 5नेच भाग जातो. 5 एके 5, ते राहिले 3, 5 सत्ते 35, राहिला 1 आणि 5 त्रिक 15, 173. बरोबर. जेव्हा मी 5ने 865ला भाग घालवला, उत्तर आलं 173. आणि ह्या 2ने परत ह्या 6ला भाग जातो. 2 एकी 2, 2 त्रिक 6. मग x बरोबर किती येतं? तर 3 गुणिले 173. मग काय येणार? x बरोबर ह्यानं जर आपल्याला गुणलं तर 3 त्रिक 9, 7 त्रिक 21. 21चे फक्त येणार इथे 1 येणार. 7 त्रिक 21 असे 1. हातच्याला आले 2, 3 एके 3 आणि 2 5, 519 रुपये इतकं काय आले? व्याज आले. बरोबर. तुम्हाला जर इथली ही पद्धत कळाली नसेल, आपण हे कसं केलं की x बरोबर 6/10 गुणिले 865, हे जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकता. ते म्हणजे कसं, बघा 6/10 म्हणजेच किती असतं, तर 0.6 गुणिले 865. तुम्ही या दोघांचा गुणाकारसुद्धा सोडवू शकता.
ठीक आहे. तरीसुद्धा तुम्हाला उत्तर काय मिळेल तर 519 रुपये उत्तर मिळेल. आता हे आलं आहे आपलं एक्स, हे काय आलं आहे व्याज आलं आहे. पण त्यांनी आपल्याला गणितात काय विचारलं आहे की त्याला महेशला एकूण किती रुपये मिळतील बँकेकडून. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला मुद्दल अधिक व्याज करावं लागेल. मुद्दल किती आहे आपली 8,650 बरोबर. मग आपलं उत्तर काय येईल तर महेशला एकूण मिळणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज. म्हणजेच काय, मुद्दल आहे 8,650 अधिक 519 जे आपलं व्याज आले. मग उत्तर काय येईल, ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर 9,169 रुपये एवढं काय येईल एकूण रक्कम. 9,169 रुपये. ठीक आहे. तर बघा अशा रीतीने आपण हे 2 नंबरचं गणित सोडवलेलं आहे. ठीक आहे. हे किती नंबरचं होतं तर 2 नंबरचं. 9,169 रुपये त्याला बँकेकडून मिळणार आहेत. आता आपण करूया आपलं 3 नंबरचं गणित सोडवूया. तीन नंबरचं गणित काय आहे, अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतलेत बरं का. आता बँकेकडून पैसे त्यांनी घेतलेत. व्याजाचा दर साल 12% असल्यास 1 वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील. ठीक आहे. घेतलेत किती 25,000 बरोबर. आणि दर साल दर शेकडा रेट किती आहे तर 12. ठीक आहे. आता इथे 12% दिले त्यामुळे गोंधळून जाऊ नका. त्यांनी दर साल दर शेकडा असं न वापरता फक्त दर साल 12%. पण फक्त आपल्याला काय म्हणायचं आहे 100 रुपयासाठी किती दर आहे 12 रुपये इतका व्याज मिळणार आहे. तर बघा इथे आपण लिहूया पहिला 3 नंबरचं उत्तर. दर साल दर शेकडा दर किती आहे तर 12 रुपये. मुद्दल किती आहे आपली 25,000 बरोबर. कर्ज घेतले त्यांनी अहमद चाचांनी आणि विचारले काय तर बँकेस किती रुपये परत करावे लागतील. म्हणजे फक्त व्याजच नाही तर मुद्दल अधिक व्याज असं आपल्याला एकूण रक्कम काढायची आहे. तर बघा 25,000 रुपयांसाठी व्याज असेल x असे आपण मानू. त्यानंतर 100 रुपयांसाठी किती असते व्याज 12 रुपये असं त्यांनी दिलेलं आहे. व्याजाचा मुद्दल अशी असलेलं गुणोत्तर लिहून घ्या. x रुपये व्याजासाठी 25,000 रुपये, तसंच 12 रुपये व्याजासाठी 100 रुपये मुद्दल. ठीक आहे. आता आपल्याला छेदात 25,000 आहेत म्हणून आपल्या 25,000ने काय करायचं आहे गुणायचं आहे आणि दोन्ही साईडला गुणायचं आहे. इकडे पण 25,000. ह्याला हे कट झाले, ह्याचे 2 शून्य गेले शेवटचे. x बरोबर 12 गुणिले 250 राहिले फक्त. म्हणून x बरोबर किती येईल तर जर आपण या दोघांचा गुणाकार केला तर 12 शून्य शून्य 12 पंचे 60. ह्याच्याला आले 6. 12 दोन्ही 24 आणि 6 किती असतात 30. म्हणजे एक्सची किंमत आली 30,000 रुपये. हे फक्त काय झालं तर व्याज 25,000 रुपये घेतल्यानंतर द्यायसाठी लागणारं व्याज. आता आपल्याला एकूण रक्कम काढायची आहे. मग त्यांना द्यावी लागणारी, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे 25,000 आणि व्याज आहे 3,000 बरोबर. यांचं उत्तर किती येईल बघा. 25 आणि 3 किती असते 28. मग 28,000 रुपये अहमद चाचांना बँकेला द्यावे लागतील. हे तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. तर असं आपण हे उत्तर काढलं आहे. ठीक आहे.
आता आपण बघूया आपलं शेवटचं गणित किंवा शेवटचा प्रश्न. शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये 35,250 दर साल दर शेकडा 6 दराने 1 वर्षांसाठी घेतले, तर त्यांना वर्षअखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल. इथे फक्त काय काढायचं आहे, आपल्याला व्याज काढायचं आहे, एकूण रक्कम नाही विचारलेली, फक्त व्याज किती द्यावं लागणार आहे. मुद्दल आहे 35,250, दर आहे 6, मुदत आहे 1 वर्ष. मग आपण आता इथे लिहून घेऊया. दर किती हा चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. दर आहे 6 100 रुपयांसाठी, मुद्दल आहे 35,250. तर बघा 35,250 रुपये मुद्दलासाठी मिळणारे व्याज किती मानू, x, आणि 100 रुपये मुद्दलासाठी मिळणारे व्याज किती आहे, तर 6 रुपये आहे, त्यांनी दिलं आहे ना इथे. तर आता व्याजाचं मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर आपण लिहून घेणार आहे. तर बघा x रुपये व्याजासाठी मुद्दल किती आहे, 35,250, आणि 6 रुपयेसाठी मुद्दल आहे 100. तर बघा आता भागाकारात किंवा इथे छेदामध्ये एवढी रक्कम जी संख्या असेल तेवढ्याच संख्येने आपल्याला गुणावं लागतं, बरोबर. 35,250 बरोबर 6 गुणिले 100 गुणिले 35,250. आता हे तुम्हाला समीकरण सोडवायचं. ह्याला हे कट होतील, इथे फक्त राहिला x, त्यानंतर ह्याचा 1 0 ह्याचा 1 0 गेला, काय राहिलं इथे 6/10 गुणिले 3,525 एवढी संख्या राहिली आहे. तुम्हाला मी सांगितलं तुम्ही हे डायरेक्ट करू शकता. 6/10 म्हणजेच काय असतं तर 0.6. 0.6नं आपल्याला ह्याला गुणायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ह्याचा गुणाकार केला तर उत्तर किती येते बघा 56. तर मी तुम्हाला इथं उभा गुणाकार करून दाखवते. गुणिले 0.6 उत्तर काय येणार आहे 6×5 30, हातच्याला आले 3, साइन 2 12 आणि 3 15, हातच्याला आला 1, 6×5 30 आणि हा 31, हातच्याला आले 3, साइन 3 18, 18 आणि 3 21 बरोबर. पण हा इथे काय होता, हा इथे 0.6 ही संख्या आहे ना, म्हणजे एकक स्थानाच्या आधी हा पॉईंट आहे, म्हणून आपल्याला पण काय करायला लागेल, एकक उत्तरात आलेल्या एकक स्थानाच्या आधी आपल्याला इथे एक पॉईंट द्यावा लागेल. मग उत्तर काय येतं 2115 रुपये. हे काय आलं आपलं x बरोबर 2115 रुपये व्याज आलं. म्हणजेच काय, कोणी घेतलेलं आहे हे कर्ज, किसनरावांनी, बरोबर. त्यांना व्याज किती द्यावं लागणार आहे तर 2115. म्हणून किसनरावांना 2115 रुपये व्याज द्यावे लागेल. हे झालं आपलं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, कळलंय सगळ्यांना? ओके.